कशा आहात? मस्त मजेत नाव वाजलेले आहेत. संध्याकाळचे 7-7:30 झालेले आहेत. अद्रेश बाबू कुठे आहे? अद्रेश बाबू फिरायला गेलेला आहे. मग अशी केला होता फिरायला, पाऊस आला म्हणून परत आणलं त्याला. आता घेऊन गेला बाबा परत फिरायला, पाऊस कमी झाला म्हणून गेलेला आहे. तोपर्यंत एका ठिकाणी जायचं आहे काम करायला. कामाचं जास्त काय मोठं नाही आहे, तर आपल्या दिवाळीचं सामान भरायला जायचं, लिस्ट काढलेली आहे. पण जायला टाईम भेटे ना. तुम्हाला काही होऊ द्या, चला लिस्ट करून आम्हाला 2 दिवस झाले, पण आम्हाला जायला वेळ भेटत नव्हता. आणि काय म्हणलं आज वेळ भेटला, आज जाऊन येऊया चला म्हणून जाऊन यायचं आहे. आता स्वयंपाक आवरला. पहिल्यांदा स्वयंपाक झाला की एकदा कसं निवांत आपण रिलॅक्समध्ये माल घेऊ शकतो. नाहीतर तिथे जावा मग स्वयंपाक करायचा आहे, परत त्या गडबडीनं पळत असं व्हायला नको म्हणून म्हणलं जाऊ दे, सगळा स्वयंपाक करून निवांत आपण जाऊ. उठं लई लांब जायचं नाही आम्हाला. इथं कोपऱ्यावरती संतोष मार्ट म्हणून आहे, तिथे आम्ही जाणार आहोत. चौकात आत्तीनं घेऊन जाणार आहे. सकाळी झालं असं की आदर्श पप्पाने मी सांगितलं होतं की दिवाळीचा माल भरायला येतात, लवकर या, लय उशीर करत असं नका म्हणून ते लवकर आलेले आहेत घरी. पण आमचं प्लॅनमध्ये चेंज झालेलं आहे. आत्ता म्हणलं तुम्ही चला, कारण कसं एखाद्या बाईबरोबर एखादी बाई असली तर बघून करून घेता येते. आपण नॉर्मल बाजार भरणं वेगळं आणि दिवाळीचं जरा बाजार घेणं वेगळं. मी म्हणलं त्याला तुम्ही चला माझ्याबरोबर, त्यांना आदरेला घेऊन घरी बसूया असं झालेलं आहे. म्हणून त्यांना घरी बसवणार आहे आणि आम्ही दोघी जाणार आहोत. तर त्यानंतर लिस्ट वगैरे काढले होते. तसं तुम्हाला म्हणाले की खूप जास्त लांब नव्हतं दुकान, आम्हाला जवळच आहे. हे बघू शकता संतोष मार्ट. आमचा महिन्याचा बाजार देखील आम्ही इथूनच भरत असतो बऱ्यापैकी जरा निवडक माल, त्यामुळे आम्ही इथूनच भरत असतो सगळा माल वगैरे. त्यानंतर आत्तींना काय धारा घ्यायचा होता आणि काय म्हणतात आपलं करंजीचं जे चिरणं असतो तो घ्यायचा होता. जो आधीचा होता तो 12 रोज झाला होता आमचा, खराब झाला होता. त्यामुळे इथं नवीन घेत होत्या त्या दोघी, पण त्यांना पण हवा होता. त्यांना काय म्हणतात चिरणं नको होता, त्यांना झाऱ्या हवा होता. सो आम्ही एकाच ठिकाणी सगळी खरेदी करून आलो. दुसरीकडे जावंच लागलं नाही आम्हाला. दोघींच्या हातात 2 झारे आहेत बघू शकता तुम्ही. तर दाखवत होते तिथं ज्या काय म्हणतात बाई असतात त्या आम्हाला दाखवत होत्या, हे घ्या म्हणून. त्यानंतर अनेक काहीतरी ते शोधत होत्या, ते पण त्यांना हवं होतं. त्यांना जसं पाहिजे तसं ते बहुतेक भेटलं नाही त्यांना ते, म्हणून त्यांनी म्हटलं नको राहू दे. त्यानंतर घरी आल्यानंतर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे, तो मी ह्याच्यासोबतच एडिटिंग करत आहे. त्यानंतर घरी आल्यानंतर सामान जरा चेक करावं म्हणून बघितलं मी. आता जरा काढून बघते अरे कसं आहे ते. लाईट गेलेली आहे, डग गडगडण्याचा आवाज येत आहे. आदरेश बाबू खरंच खूप घाबरलेला आहे. लाईट गेली की काय खरं नसते, सगळंच आमचं बंद पडतंय मध्येच. पॅकिंग करून देतात छान मस्त त्यांनी, पोत्यामध्ये भरून दिलं होतं. आम्ही घरातून पिशवी वगैरे काहीच घेऊन गेलो नव्हतो. आत्ती म्हणत होते घेऊन जाऊया आपलं आपण, पण म्हणलं नको, त्याने देतात चला. आणायचं म्हणत आम्ही काल जाऊन घेऊन आलेलो आहोत. हे जे तुम्हाला दाखवलेले आहे ती पिठी साखर आहे. पिठी साखर 2 किलो आणलेली आहे मी. मैद्याचे 1-1 किलोचे पाऊच, 1-1 किलोचे जे पॅकेट असतात ते वेगवेगळे आणलेले आहे. पिठी साखर लाडूसाठी आणि मैद्याची म्हणायला आले मी. हे जे लाडू करणार आहे बेसनाचे त्याच्यासाठी आणि शंकरपाळीसाठी लागते. करंजीमध्ये पण पिठी साखरच आम्ही वापरतो. त्यानंतर ही फुटाण्याची डाळ, मैद्याचे पॅकेट 1-1 किलोचे वेगळे आणले होते. त्यानंतर पावशर डाळी आणल्या होत्या, मुगाची आणि हरभऱ्याची डाळ पावशर. हरभऱ्याची डाळ 1 किलो आणलेली आहे लाडूसाठी. त्यानंतर मग हे कटर बघू शकता, जे तुम्हाला मी तिथेही घेताना दाखवलं होतं. त्यानंतर मग सगळ्यांचा आवडता राममुतूचा चकली चिवडा मसाला आणलेला आहे. सगळ्यांना तोच आवडतो, आम्हालाही तोच आवडतो म्हणून तो घेऊन आलेलो आहोत. सगळं सामान पडूपर्यंत वेळ लागतो. खोबऱ्याचं ॲक्च्युअलमध्ये आम्हाला खीस हवा होता, पण खीस काय बरोबर जरा वाटलं नाही म्हणून खोबरं घेतलेलं आहे. आता हे खोबरं खिसायचं एक टास्कच आहे म्हणावं लागेल. त्यानंतर खोबऱ्यासाठी मला एवढं सगळं काढावं लागलं, तुम्हाला दाखवायचं पण होतं. बाकीचं जर म्हणाल तर काय म्हणतात खडा मसाला वगैरे असेल, वेलची जायफळ वगैरे मी काय तिथून घेतलेलं नाही आहे. ते मला तिथं जास्त म्हणजे काय म्हणतात थोड्या प्रमाणात आवडत नाही. मी ते सकाळी घेतलेलं आहे, दारावरती आली होती ती गाडी, त्यांच्याकडून मी ते घेतलेलं आहे. इथं बघू शकता ढग गडगडण्याचा आवाज किती मोठ्यानं येतोय. त्यानंतर परत होतं तसं मी हे सगळं सामान याच्यात परत भरून ठेवलेलं आहे. पण बराच वेळ काय म्हणतात ठेवलं तर आदरेश बाबू आमचं काय खरं नाही. तेल आणलेलं आहे, सनीचं तेल आणलेलं आहे.
त्यानंतर हे खोबरं काय म्हणतात खिसायला घ्यायचं आहे. बघूया आता. खोबरं एवढं खिसून ठेवलं की मग काय वाटणार नाही सारण तयार करून ठेवलं तर. त्यानंतर हे चकलीसाठी तांदूळ वाळवलं होतं. चकलीसाठी हे तांदूळ काल मी वाळत घातलेलं. अद्रेश बाबूपासून खूप संरक्षणात्मक काय म्हणतात हे तांदूळ मी वाळवत घातलं होतं. नाहीतर ह्याच्या हाताला सापडलं असतं तर काही खरं नव्हतं त्यांचं. म्हणून पटकन तेवढं तू नसलेल्या वेळेत तेवढं वाळवून घेतलेलं आहे तांदूळ. आज बघू आत्ती म्हणलं तर संध्याकाळी चकलीची भाजणी करूया. तर बघूया आल्यानंतर ना काय करतात. तांदूळ तर धुवून वाळवून निवडून वाळवून ठेवलेलं आहे. अद्रेश बाबूपासून ह्या गोष्टी खूप खूप जपून कराव्या लागतात. हा अजिबात कुठलीही गोष्ट करू देत नाही. त्याला मध्ये मध्ये हात घालायचं असतं. आता रिसेंटलीच गोष्ट बघा, मी खोबरं खिसत होते त्यामध्ये हा तांदूळ घालायचा प्रयत्न करत होता. अद्रेश दादा माझ्या मांडीवरच आहे. त्याला झोप यायला लागली आता. उडून सुद्धा पण त्यात मला बारीक बारीक थोडेसे खडे दिसले 2-3. ते खडे पण काढले मी. हे 2 किलो तांदूळ आहे. 3 किलोच्या चकल्या आहेत आमच्या, त्यामुळे 2 किलो तांदूळ आम्हाला पुरेसं होईल. नंतर इथं बघा खोबरं खिसायला घेतलं होतं मी. तोपर्यंत झालं असं की मला वाटते मी एकच खोबऱ्याची वाटी कशी तर खिसली असेल. तोपर्यंत अद्रेश बाबू आला आणि सगळं आमचं काय म्हणतात खिसकटलं. मलाच जे करायला. त्याला टी व्ही सुद्धा लावून दिली. टी व्हीच्या समोर घेऊन बसले होते. तरी पण त्याचं एकच होतं की ते मला दे करायला. ते मलाच करायचं, मला दे करायला. म्हणून एकच वाटी मी कशी तरी खिसली. तोपर्यंत झालं पाठी. मग आवाज आला अद्रेशचा. म्हणून मी परत आहे असं भरून ठेवलं. या बाबाच्या समोर काय करायचं म्हणलं की सगळं अवघड होतं ते. म्हणून ह्यासाठी खीस बघत होतं, पण खीस हवा तसा भेटला नाही. ज्या ठिकाणी आम्ही घेतो होतो त्याने नाही म्हणून सांगितलं. वेळ आम्हालाच भेटलं नाही आहे. म्हणून मी आहे असं परत सगळं ठेवून दिलं ते. कारण अद्रेश बाबूसोबत खरंच काय करताच येत नाही हे. त्याचं फक्त एकच असतं की मला दे करायला ते. मग किसणी हा कसा प्रकार आहे तुम्हाला माहितीच आहे. आपल्या मोठ्यांचे हात कापू शकतात. त्यात त्याने केल्यावर काय होईल ते मी ठेवलं. बघूया आता. हा ह्याला आधी झोपवणार आहे. त्याला झोपवून मग बाकीच्या सगळ्या गोष्टी करणार आहे. संध्याकाळी तुम्हाला अजून एक व्हिडिओ येईल. तर तुमच्यासाठी लाईव्ह असेल. खरं तर मी लाईव्ह घेईन. त्यानंतर मग याला बहुतेक भूक लागली असेल असं वाटलं मला. बराच वेळ त्यानं खाऊन झाला होता. त्याच्यासाठी पटकन गरम गरम ऑमलेट केलं. ऑमलेट भात खायला दिलं. छान मस्त ऑमलेट आवडीने खातो तो. बघा ममाम करायचं आहे म्हणतोय. मला दे ममाम करायचा आहे म्हणून त्याला दिलं आधी खाण्यासाठी. खाल्ल्यानंतर मग एकदा निवांत असतं. तो खाऊन झोपला की मला काही टेन्शन नसतं. त्यानंतर बाहेर बघू शकता इतका बाहेर भयानक पाऊस पडत होता. इतका मोठा पाऊस, मुसळधार पाऊस पडत होता. अचानकच पावसाने सुरुवात केलेली आहे. कधी एवढा पाऊस पडत नाही, पण अचानकच कसं काय दिवस पाऊस पडायला लागला काय माहीत. काल आला होता पण एवढा नव्हता. त्याच्यामुळेच बहुतेक काल दुपारी इतकं भयानक गरम होत होतं ना. खूप जास्त गरम होत होतं. असं होतं तर कधी एकदा पाऊस पडतोय आणि कधी एकदा हे थंड थंड वातावरण होतंय. खूप जास्त काय म्हणतात गरम होत होतं काल. त्यामुळे आज पाऊस पडलेला आहे. पाऊस पडल्यावर थोडं कसं बरं वाटतं. आता वातावरण थंड थंड होतं. नंतर इथं खाऊन झाल्यावरती बघा ह्या पोराला लोळी आलेली आहे. खाऊन झालं केलं टीव्ही हे बास, बाकीचं काही नको असतं. खाऊन झाल्यानंतर छान मस्त लोळ पडलेला आहे. आता एक थोड्या वेळाने मला वाटतं 1-1:30 वाजलेला आहे. 2 वाजेपर्यंत त्याला झोप येते. रात्रीचं पण 2चं टायमिंग आणि सकाळचं पण 2चं टायमिंग. बापरे 2चं टायमिंग धरलेलं आहे या पोराने. रात्रीचं पण हा 2 वाजता झोपते. किती पण तुम्ही लवकर झोपवण्याचा प्रयत्न करा, हा झोपत नाही. 2 वाजता त्याला झोपायचं असतं. दिवाळीचं सामान तर सगळं घरी आलेलं आहे. बघूया आता उद्यापासून मी म्हणायला लागले आत्तीनं उद्यापासून आपण सुरुवात करूया करायला थोडं. कारण एका दिवसात भरपूर लोट होईल. रविवारी सकाळी चकली करून घेतो असं म्हणायला लागलो. कारण रविवारचा दिवस कसा आपण घरी असतात त्यामुळे निवांत करता येईल. सगळेच घरी असतात मुळात, त्यामुळे सगळे थोडी चकली काढायला मदत करते. म्हटलं रविवारचं करून घेऊया. हा पाऊस एक मध्येच कसा पडायला लागला आहे काय माहीत नाही. अचानकच पावसाने सुरुवात केलेली आहे. कपडे आमची काय आज सुकतात की नाही याची गॅरंटी कमीच आहे. अद्रुची तर मी आज कपडे आतच घातलेले आहेत. कोण सारखा आत बाहेर करायचे तरी कपडे मी आज सुकत घातली होती. चला दिवाळीचं तुमचं कुठपर्यंत आलेलं आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
व्हिडिओचा एंड मी इथंच करते. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना आता दिवस छान मस्त आनंदात जावं ही स्वामीचरणी प्रार्थना असेल. तोपर्यंत बाय बाय.